नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठे विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, आता आजपासून आपल्या इकडे गणपती आलेत, बरोबर आहे ना? तर ह्या गणेश उत्सवाविषयी मी तुमच्यासाठी एक गणेश उत्सव मराठी निबंध घेऊन आले. तर हा निबंध तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि निबंध आवडला तर निबंधाला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पाहूयात गणेश उत्सव मराठी निबंध. मराठी निबंध. भारतीय संस्कृती ही सणांची संस्कृती आहे. वर्षभरात विविध प्रकारचे सण उत्साहात साजरे केले जातात. मात्र महाराष्ट्रात विशेषतः ज्या सणाचे सर्वाधिक उत्साहाने स्वागत केले जाते तो म्हणजे गणेश उत्सव. गणपती बाप्पा हे केवळ विघ्नहर्ताच नाहीत, तर ते सर्वांचे लाडके दैवत आहेत. त्यांच्या आगमनाने वातावरणच मंगलमय होते. गणपती हा हिंदू धर्मातील एक प्रमुख देवता आहे. त्याला विनायक, गणराज, गणपती, एकदंत, लंबोदर, गजानन, विघ्नहर्ता अशा अनेक नावांनी ओळखले जाते. गणपती हा शंकर पार्वतीचा मुलगा असून त्याचे वाहन म्हणजे उंदीर. ज्ञान, बुद्धी आणि शुभ कार्याचा आरंभ गणपतीच्या पूजनानेच केला जातो. प्राचीन काळापासून घराघरात गणेश पूजनाची परंपरा होती, पण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली ती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेने. 1893 साली टिळकांनी पहिल्यांदा सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा करून या सणाला राष्ट्रीय एकात्मतेचं आणि जनजागृतीचं माध्यम बनवलं. इंग्रज सत्तेविरुद्ध लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला होता. गणेश चतुर्थीच्या काही दिवस आधीपासूनच वातावरणात गणेशमय उत्साह दिसून येतो. बाजारपेठांमध्ये गणपतीच्या मूर्ती, फुलं, सजावट साहित्य, पूजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी उसळते. लोक आपल्या घरी येणाऱ्या बापांसाठी आवर्जून तयारी करतात. सार्वजनिक मंडळांच्या बाबतीत तर तयारी महिनाभर आधीपासून सुरू होते. मूर्तिकार अनेक प्रकारच्या मूर्ती तयार करतात. पारंपरिक, इको फ्रेंडली, आकर्षक सजावटीसह. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना घरोघरी व मंडळांमध्ये मोठ्या जल्लोषात केली जाते. ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पांचं आगमन होतं. घरगुती बाप्पा साधारणतः 1, 3, 5 किंवा 7 दिवसांसाठी ठेवले जातात. सार्वजनिक गणेशोत्सव 10 दिवस चालतो. दररोज आरती, प्रसाद, भक्तिगीते, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमात भक्तगण सहभागी होतात. गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हे, तर तो सामाजिक एकत्रिततेचा आणि सांस्कृतिक जागृतीचा उत्सव आहे. या काळात अनेक ठिकाणी नाट्यप्रयोग, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, नृत्य, योग शिबिरे, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. त्यामुळे सामाजिक संदेश देणारा सण म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. गेल्या काही वर्षात गणेशोत्सवाच्या साजरीकरणात मूर्तींचा आकार वाढू लागला. सजावट भपकेदार झाली. ध्वनी प्रदूषण आणि पाण्याचे प्रदूषण वाढू लागले. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला. त्यामुळे आता इको फ्रेंडली गणपती, शाडूच्या मूर्ती, नैसर्गिक रंग, ध्वनी मर्यादा, जलपूजनाचे नियोजन हे सर्व पर्यावरण रक्षणासाठी महत्वाचे झाले आहे. अनेक जण घरच्या घरी गणपती विसर्जनासाठी बादलीतच मूर्ती विरघळून पर्यावरण पूरक उदाहरण घालून देतात. गणेशोत्सवाचा शेवट विसर्जनाने होतो. 1, 5, 7 किंवा 10 दिवसांनी उदास पण मंगलमय वातावरणात बाप्पांचा निरोप घेतला जातो. पुढच्या वर्षी लवकर या या साधेने भक्तजन बाप्पाला निरोप देतात. विसर्जन मिरवणुका पारंपरिक वाद्यांसह ढोल ताशांनी सजवलेल्या असतात.
सध्या अनेक मंडळांनी डिजिटल आरती, ऑनलाईन दर्शन, लाईव्ह पूजा यांसारखे तंत्रज्ञान वापरणे सुरू केले आहे। यामुळे दूरस्थ भक्तगणही बाप्पाचे दर्शन घेऊ शकतात। शाळा, महाविद्यालय आणि सोसायट्यांमध्ये गणपती साजरा होतो। एकात्मता आणि सहकार्याचे वातावरण यामुळे तयार होते। गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो समाजाला एकत्र आणणारा, संस्कृती जपणारा आणि पर्यावरण जपणारा सण असायला हवा। आपल्याला बाप्पांचं स्वागत करायचं आहे, पण भविष्यात निसर्गाच्या रक्षणाचं भान ठेवून आपण सर्वांनी मिळून शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक आणि संस्कृती संपन्न गणेशोत्सव साजरा करावा। तर अशा प्रकारे गणेशोत्सव या सणाविषयीचा निबंध संपलेला आहे। मुलांनो, तुम्हाला हा निबंध आवडला का? जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर निबंधाला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।